जो मॅजिक आहे त्याच्यामध्ये होतं. आणि 52 गुरुवार जर तुम्ही ती केली तर त्याला खूप चांगला अनुभव आहे आणि चांगलं सिद्ध ते तुमच्यासाठी स्वतःसाठी सिद्ध होतं. इथे त्यांचा तो म्युझियम आहे, त्याच्यामध्ये सगळ्या दत्त संप्रदायाची माहिती दिलेली आहे आणि जे गुरुशिष्य परंपरा आहे कोणाच्या नंतर कोण हे सगळं इथे दिलेलं आहे. इथे स्तोत्र दिली आहे, त्यांची माहिती दिली. आता हे उघडणं नाही, टायमिंग माहीत नाही कधीचा होतो तो, पण गंगावती स्वामी महाराजांचं इथेच स्थान होतं. टेंबे स्वामींच्या आज्ञेने ते इथे थांबले आणि इकडनं त्यांनी सगळं कार्य केलं. कारण टेंबे स्वामी स्वतः थांबायचे नाही, ते संन्यस्त होते, त्याच्यामुळे त्यांनी इथे त्यांना आपल्या शिष्यांना सगळ्यांना कार्य केलं. तर त्यांनी ते इथे खूप चांगलं कार्य केलं. आपण बघतो फक्त हा आश्रम इतका पुरती मर्यादा नाही, तर त्यांचे खूप आश्रम आहेत जे लोककल्याणासाठी त्यांनी केलं. खूप मोठं कार्य आहे आणि ते स्वतः अवधूत होते, ते स्वतः सिद्ध होते. इथे पूर्वी त्यांचे दरबार लागायचे, लोकांचे खूप अडीअडचणी गाराणी ते स्वतः पूर्ण करायचे आणि इथे म्हणजे उपासना आणि होतात, होम होतात. खूप चांगलं. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.